नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी ऑनर्स इन मायक्रोबायोलॉजी या कोर्स बद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं. आपण याआधीही बीएससी मायक्रोबायोलॉजी पाहिला आहे, तर ऑनर्स मायक्रोबायोलॉजी काय आहे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स नेमका काय आहे किंवा कशावर फोकस करतो. तर मित्रांनो, हे सर्व काही नावच पाहू शकता मायक्रोबायोलॉजीशी रिगार्डिंग आहे. याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, तसेच त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं बिहेवियर, जे व्हायरल होत असतात, जे इन्फेक्शन्स असतात, लाईक जे आता पॅन्डेमिक येऊन गेलेला आहे आता 5 वर्षाखाली कोरोना, तर अशा गोष्टींवर जे आहे अभ्यास पूर्णपणे फोकस्ड असतो. याच्यामध्ये ऑनर्समध्ये हा जो सिलेबस असतो तो डिटेलमध्ये शिकवला जातो. आणि या कोर्सचा कालावधी जर पाहिला तर तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा कोर्स रेग्युलर बेसिसवरच अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागते. तर शैक्षणिक पात्रता खूप सोपी आहे. जर तुम्ही 12th पास असाल विथ मिनिमम 50% मार्क्स, सर्व विषय तुमचे पासआउट असतील, आणि जर तुम्ही सायन्स मधून 12th पास केलेले असेल तर तुम्ही इझिली यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. आता 12th पासच का, कारण हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि फक्त 12th पास विद्यार्थीच यासाठी ऍडमिशन घेऊ शकतात. सो मेक शुअर तुमची 12th पास झालेली आहे. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. याच्यामध्ये खूप सारे कॉलेजेस पाहायला भेटतात महाराष्ट्रामध्ये, ॲज वेल एज महाराष्ट्राच्या बाहेर खूप सारे युनिव्हर्सिटी आहेत. एलपीयू आहे, कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे, महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सिंहगड कॉलेज आहे, मुंबईमध्ये सुद्धा बीएससीचे खूप सारे कॉलेजेस आहेत. तिथे तुम्हाला हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. आता कोणकोणते कॉलेजेस आहेत, त्यांची ॲव्हरेज फी काय, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही याबद्दल डिटेल माहिती रीड करू शकता. आता ऍडमिशन कशा प्रकारे चालतं, तर बघा, दरवर्षी ऍडमिशनसाठी नोटिफिकेशन निघतात. आता हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या चॅनलला किंवा जी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे सबस्क्राईब करून ठेवा. फ्री आहे कम्प्लिटली. तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे ते मिळत राहतील. तिथे आम्ही तुम्हाला सांगत राहू किंवा आम्हाला विचारत राहू शकता. ज्यावेळेस ही नोटिफिकेशन निघतात तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करावं लागते. मग तुम्ही ऑफलाईन फिजिकली जाऊन व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. तिथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात, तुम्हाला जे आहे तुमची फी पे करावी लागते, अँड दॅट्स इट. तुमचं ऍडमिशन जे आहे ते कन्फर्म होतं. पण जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कॉलेजेस आहेत, अशा ठिकाणी जे आहे त्या कॉलेजच्या लेवलला जे आहे किंवा कॉलेज तर्फे जे आहे ती एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. मग तुमचं जे ऍडमिशन आहे ते मेरिट बेसवर होतं. कशा प्रकारे, तर ती तुम्हाला एंट्रन्स एक्झाम जी आहे ती पास आउट करावी लागते, मेरिटमध्ये यावं लागतं, शॉर्टलिस्ट व्हावं लागतं. शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुमची सीट जी आहे ती तुमच्यासाठी रिझर्व्ह राहते आणि त्यानंतर तुम्ही फी पे करून तुमचे डॉक्युमेंट वगैरे सबमिट झाल्यानंतर इझिली यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. जर ऍडमिशन प्रोसेस पाहिली आता शॉर्टमध्ये सांगायचं एवढंच की ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अवेलेबल आहे, तसेच मेरिट बेस आणि तुमच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस आपण पाहिलेली आहे. आता आपण याचा कालावधी पाहूया. तर याचा कालावधी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेला आहे 3 वर्षाचा पाहायला मिळतो. याच्यामध्ये 6 सेमिस्टर पाहायला मिळतात आणि प्रत्येक इयरमध्ये तुम्हाला 2 सेमिस्टर पाहायला मिळतात. असे 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टरचा अभ्यास करावा लागतो. आता याच्यामध्ये सिलेबस कोणत्या प्रकारचा आहे ते पुढे पाहणार आहोत, पण सर्व काही मायक्रोबायोलॉजीवरच डिपेंड आहे. मायक्रोबायोलॉजी रिगार्डिंगच अभ्यासक्रम तुम्हाला पाहायला मिळतो. 3 वर्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही 6 सेमिस्टर अभ्यास करतात, ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला रेग्युलर जातात, ज्यावेळेस तुम्ही याचा डीप मध्ये अभ्यास करतात, तुम्ही सर्व पास आउट होतात. मग त्याच्यामध्ये थेअरी असेल, प्रॅक्टिकल असेल, कॉलेज तर्फे जे काही होतं, आफ्टर 3 इयर्स तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते, जे तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता. फॉर हायर स्टडीज किंवा गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करू शकता. या डिग्रीचा वापर करून व्हेरियस गव्हर्नमेंट जॉबच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. तर मित्रांनो, आपण याचा कालावधी पाहिला आणि परीक्षा पद्धत पाहिली की सेमिस्टर पद्धत आहे. आता या 6 सेमिस्टर मध्ये जे आहे ते तुम्हाला कोणत्या प्रकारचा सिलेबस पाहायला मिळतो, तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला याच्यामध्ये मॅक्रोमॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड अनालिसिस, ऑर्गॅनिक मेकॅनिझम इन बायोलॉजी, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिशन जेनेटिक्स, बायोफिजिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, सेल स्ट्रक्चर अँड डायनॅमिक्स, केमिस्ट्री, प्रॅक्टिकल, बेसिक मायक्रोस्कोपी अँड इन्स्ट्रुमेंटेशन, बायोकेमिस्ट्री, इंट्रोडक्शन टू कम्प्युटर, मॉलिक्युलर जेनेटिक्स, बायोडायव्हर्सिटी अँड टॉक्झोनॉमी, मायक्रोबायल बायोटेक्नॉलॉजी,
प्रॅक्टिकल्स, मॉलिक्युलर बायोलॉजी टेक्निक्स, मॉडेल ऑर्गॅनिझम्स इन ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, प्रॅक्टिकल्स त्यावरचे डिपेंड, तसेच इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, डिझर्टेशन ऑन मायक्रोबायोलॉजी, अशा प्रकारचे वेगवेगळे विषय तुम्हाला या 6 सेमिस्टरमध्ये अभ्यासायला मिळतात. आता मित्रांनो, प्रत्येक सेमिस्टर वाईज, ईच सेमिस्टर वाईज कोणकोणते सब्जेक्ट आहेत, जसं पहिल्या सेमिस्टरसाठी, दुसऱ्या सेमिस्टरसाठी, 6व्या सेमिस्टरसाठी, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिटेल माहिती मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही सर्व सिलेबस रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण हा कोर्स केल्यानंतर ज्या भविष्यातल्या संधी आहेत ते पाहूया. आतापर्यंत आपण हा कोर्स काय आहे, याचा सिलेबस काय आहे, कालावधी कसा आहे, सर्व माहिती पाहिलेली आहे. पण जर तुम्ही हा कोर्स कंप्लीट केला तर पुढे नोकरीचं काय? तर बघा, गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकता युझिंग दिस डिग्री. तुम्ही व्हेरियस टाइप ऑफ गव्हर्नमेंट जॉब्स अवेलेबल आहेत, तिथे एक्झामसाठी अपेअर होऊ शकता आणि डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळू शकता. पण हे सर्व तुमच्या डेडिकेशन, तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे. तसेच तुम्ही हायर स्टडीजसाठी जाऊ शकता. हायर स्टडीजसाठी तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता यानंतर, तसेच मास्टर्स, PhD ही पुढे करू शकता. पण हे तुमच्या माइंडसेटवर, तुमच्या करण्यावर डिपेंड आहे. तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा खूप सध्या जॉब्स आहेत, त्या जॉब सुद्धा तुम्ही करू शकता. याच्यामध्ये वेगवेगळ्या जॉब्स तुम्हाला पाहायला भेटतात, जसं की तुम्ही याच्यामध्ये बॅक्टेरियोलॉजिस्ट बनू शकता, तसेच मायकोलॉजिस्ट, बायोकेमिस्ट, जेनेटिसिस्ट, व्हायरोलॉजिस्ट, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब वॅकन्सीज अवेलेबल आहेत. तसेच खूप सारे टॉप रिक्रुटर्स असतात, खूप साऱ्या कंपनीज असतात. त्या कंपनीमध्ये तुम्हाला इझिली प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळून जातो, ज्याचा ॲव्हरेज पॅकेज जे असतं ते 7 to 8 लाख. तसेच तुमच्या स्किलवर, तुमचं जे डेडिकेशन आहे, तुमचे जे तुम्हाला इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल जमतात, या सर्व बेसिसवर हे जे पॅकेज आहे ते वाढू शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर करिअरच्या संधी प्रायव्हेट सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर ॲज वेल ॲज हायर स्टडीजमध्ये अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मायक्रोबायोलॉजी हा सब्जेक्ट आवडत आहे, व्हायरोलॉजी, टॉक्झोनॉमी अशा विषयांमध्ये तुमची पकड चांगली आहे, किंवा तुम्हाला हे विषय आवडतात, तुम्हाला हे अजून चांगल्या पद्धतीने अभ्यासायचे आहेत, तर तुम्ही या ऑनर्सच्या कोर्ससाठी जाऊ शकता. कारण याच्यामध्ये डेडिकेटेड किंवा डिटेलमध्ये जो आहे तो अभ्यासक्रम शिकवला जातो. तसेच तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामसाठी सुद्धा अपेअर करू शकता. प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा खूप साऱ्या जॉब्स आहेत, ज्या गव्हर्नमेंट जॉबपेक्षाही हायर पेईंग जॉब्स आहेत. पण त्या कशा असतात हे तुम्हाला माहित आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब खूप सण करतात, पुणे, मुंबई या ठिकाणी. तर याच्या जेही टॉप रिक्रुटर्स आहेत तिथे तुम्हाला इझिली जॉब मिळून जातो. जर तुम्हाला टॉक्झोनॉमिस्ट, मायकोलॉजिस्ट किंवा बॅक्टेरियोलॉजिस्ट अशा प्रकारचे जॉब करायचे आहेत, आवड आहे, रिसर्च करायचे आहे, तर ही करू शकता. हायर स्टडीजसाठी जाऊ शकता, तिथे तुम्ही PhD करू शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, मास्टर्स करू शकता. पण हे सर्व तुमचा टाइम देण्यावर, तुमच्या स्किल्सवर आणि कुठेही जॉब मिळवायचा आहे तर तुम्हाला ही जी डिग्री आहे ती सिरियसली करणं आणि पूर्ण डेडिकेशन करणं महत्वाचं आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तसेच व्हिडिओला फीडबॅक जो आहे तो कॉमेंट सेक्शनद्वारे, तसेच तुमचे क्वेश्चन आहेत तेही कॉमेंट सेक्शनद्वारे आम्हाला विचारू शकता, आम्ही तिथे रिप्लाय देतो. तसेच आमच्याशी इंस्टाग्रामवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. आणि याच्याबद्दल, याचा सिलेबस, याचे कॉलेजेस, त्यांची फी, जॉब रोल्स आणि त्यांचं ॲव्हरेज पॅकेज, सर्व इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे. पहिली लिंक आहे, तिथे क्लिक करून त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सर्व माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.